जसं आपण एखाद्या कंपनीत, एखाद्या जिममध्ये जर ट्रेनर इंटरव्ह्यूला गेला, तर त्याला सगळ्या बेसिक गोष्टी विचारल्या जातात. तुला नॉलेज आहे का? तुला सेट माहिती आहेत का? तुझं सर्टिफिकेशन झालं आहे का? या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. तसंच जर Facebookमध्ये केलं ना, जर तुमचा फिटनेस कंटेंट टाकायचं आहे, तर तुमच्याकडे सर्टिफिकेशन आहे का? तुमच्याकडं नॉलेज आहे का? तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधनं सर्टिफिकेशन केलं आहे? खोटं नाही सांगत, अर्धा ते 90% Instagram, Facebook, YouTubeवरचे फेक ट्रेनर सट करून गायब होऊन जातील. म्हणजे माणसांना खरी माहिती भेटायची आहे ना, जे ट्रेनर कंटेंट टाकतात ना, ती खरी माहिती माणसांपर्यंत पोहोचेल. आत्ताची कंडिशन काय आहे, उठला-सुटला, जिममध्ये गेला महिनाभर, की झाला तो फिटनेस इन्फ्लुएन्सर. कुठलातरी कंटेंट घेणार, आज मी जिममध्ये हा वर्कआउट केला, तुम्ही हा फॉलो करा आणि तुम्ही हा फॉर्म चांगला केला, तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. हे जे खोटं सांगतात ना, विनाकारण त्यांना काही गोष्टी माहीत नसतात. कोणाचं तरी ऐकून, बघून, हे करून एखादा कंटेंट सोडून द्यायचा आणि तेच सांगायचं की हे फॉलो करा. जर ह्या गोष्टी जर झाल्या ना भविष्यात Instagram, Facebookवरती, पटा अर्धे फेक ट्रेनर तर पटकन गायब होतील.